तीही आज्ञा धारकू केला देव, प्रतिमा प्रतिष्ठेशी पाहून प्रगटे आविर्भाव मंत्र मात्रे. माऊली ज्ञानोबा सांगतायत, नाथ महाराज सांगतायत की ब्राह्मणाचा श्रेष्ठत्वाचा नवलाव किती आहे, की त्यांनी देवालाच काय केलेलं आहे, आपल्या आज्ञेत ठेवलेलं आहे. म्हणजे देवाला कसं आज्ञेत ठेवलं, तर त्याचं उदाहरण नाथ महाराज सांगतायत. प्रतिमा ज्यावेळेस आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेला पहा ना, त्यांनी मंत्र म्हटले की मंत्र म्हटल्याबरोबर देवाचा त्या मूर्तीत काय होतो, आविर्भाव होतो, म्हणजे देव मूर्तीत येतो. असं मंत्राच्या माध्यमातून ज्यांनी देवाला ताब्यात ठेवलेलं आहे. माऊली ज्ञानोबा सुद्धा 9व्या अध्यायात वर्णन करत असताना म्हणतायत, मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जायाचे आग्रहार, मंत्र विद्येशी माहेर ब्राह्मण जे ब्राह्मण मंत्रविद्येशी माहेर आहे का नाही, मंत्ररूपी विद्या राहणारे ते काय आहेत, माहेर आहेत. माहेर जे पृथ्वी तळीचे देव, जे तपावतार सावयव, सकळ तीर्थाशी दैव उदयले जे अखंड वशी जे यागी. अशा प्रकारे माऊलींनी त्याचं गोड वर्णन केलेलं आहे आणि आहे ते तसे आहे का नाही. प्रगटे आविर्भाव मंत्र मात्रे. आजही जे शुद्ध ब्राह्मण आहेत त्यांची तळमळ चालू आहे. मी तुम्हाला ते राजेंद्रदास महाराज सांगितलं, त्यांच्याकडं वेद पाठ करणारे 300 विद्यार्थी आहे आणि ते फक्त काय करतायत, वेद पाठ. आता ते असं जर बघितलं तर एवढे लेकरं, बारीक लेकरं येतात. महाराज ते असा वेद म्हणतात की नुसतं आपल्याला काही कळत नाही त्या वेदातला अर्थ करतं, पण ते ऐकतच राहावं वाटतं. बारीक लेकरं ते स्वर, त्या तालात म्हणणं, ते वेद म्हणताना त्याच्या हाताचे इशारे करावं लागतात ते सर्व. आणि हे त्यांचं एकच इच्छा आहे, ते म्हणतात की वेद जिवंत ठेवायचा. आपण गेलो तरी हे काय ठेवतील, वेदाला जिवंत. आणि 300 न एकानं जर पुन्हा 300 केले तर कितीतरी वेदाचे काय होतील. म्हणजे ही तळमळे आहे का नाही. असे मंत्रविद्येचे ते माहेर आहेत. देवाला त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं. तो संत म्हणते काय पाहावे, जे स्तवनी रचिशी भावे, तेथे प्रमेय काढीशी नित्य नवे साहित्य लागवे साचार. संत म्हणते काय तुमचं नाथ महाराज ज्ञान पाहावं, तुम्ही जो विषय समोर घेता तो विषयातून नवे सिद्धांत काय करत राहता, बाहेर काढता. असं साहित्य नवल या साहित्याचं गणेश आणि सरस्वती बैसविली ब्रह्मपंक्ती, तैशीच संत स्तवनी स्तुती ऐक्य वृत्ती वदलाशी. पहिलं काय केलं तुम्ही, गणपती बाप्पाचं स्तवन केलं, सरस्वती मातेचं स्तवन केलं आणि गणपतीला आणि सरस्वती मातेला ब्रह्माच्या पंक्तीला बसवलं. ब्रह्मपंक्ती बैसविली म्हणजे साक्षात ब्रह्मच आहे गणेश आणि सरस्वती माता. असं तुम्ही त्या दोघांचंही वर्णन केलं. संताची स्तुती केली आहे का नाही. आणि संताची स्तुती करत असताना सुद्धा ऐक्य वृत्ती वदलाशी, संत आणि ब्रह्म हे साक्षात यांचं ऐक्य आहे, हे यांचं द्वैत नाही असं तुम्ही वदन केलं. पाठी कुल आणि कुलदेवता स्तवनी वदलाशी जे कथा, ती ऐकताची चिंता विसरे सर्वथा श्रवणीची. त्यानंतर तुम्ही आपल्या कुळाचं वर्णन केलं, कुलदेवतेचं वर्णन केलं आहे का नाही, याचं स्तवन केलं. आणि ते सांगत असताना ते नुसतं ऐकणारा नुसता जर ऐकत राहिला तर ऐकताची चिंता विसरे. ऐकत असताना चिंतेला काय होऊन जातं, विसरून जातं. अशा प्रकारचं तुम्ही वर्णन केलेलं आहे. श्रवणीची जो सद्भाव संत चरणी, तोची भाव ब्राह्मणी, सुखी केले गुरुस्तवनी धन्यवानी पै तुझी. बरं, जो संताच्या चरणावर तुमचा भाव आहे तोच ब्राह्मणाच्याही चरणावर आहे. म्हणजे असा काही वेगळा भाव नाही. काय आपल्याला जर खरी भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर दुष्टाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सद्भावच धरावा लागेल. संगतीत नाही, संगती करायची नाही, पण भाव कोणता ठेवायचा, सद्भाव. कारण जोपर्यंत आपण सर्वात देव पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला मूळ भक्तीची प्राप्ती होणार नाही. सर्वभूती पाहि एक वासुदेव कुसोनिया ठाव त्याचा संगती नाही. तुकोबाराय म्हणतात जन अवघे देव. मी जे निंदा करतो ती जनाची करत नाही, परी हे निंदितो स्वभाव. अग्नीचे सौजन्य शीत निवारण, पालवी बांधून नेता नाही आहे का नाही. अग्नीचं काम काय आहे, पण मग काय त्याला काय संगच घेता बांधून, तिकडे स्वयंपाकाचं काम पडतं नेऊ बांधून फालवा. तात्पुरतं त्याच्यावर काम करून घ्यायचं, त्याला काय करायचं, संगती करायची नाही आहे का नाही. म्हणून सगळ्याविषयी तुमचा समभाव आहे. आपण जर एखादा
अरे काय असतंय, एखाद्याजवळ दुष्ट गुण आहे, एखादा पापी आहे, एखादा वाईट वागतोय, मग त्याला आपल्याला निंदा करण्याचं काय कारण आहे? ज्याचा मला तुकोबारायचं एक प्रमाणे पाठच करून ठेवायचं, पाठ नाही कपाळावर लिहून ठेवायचं. म्हणजे कपाळावर नका ठेवू, कारण कपाळावर वाचता येत नाही आपल्याला. हातावर लिहून ठेवायचं, नाही तर घरात लिहून ठेवायचं. काय? विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याचे अंगी. ज्याचा दोष त्याच्या अंगी. त्याच्या अंगी म्हणजे त्यालाच तो त्रास देणार आहे, त्याचं फळ कोणाला भोगावं लागणार आहे? त्यालाच. आपल्याला काय द्यावं ना काय, हे थोडंच केलंय, अध्यक्ष थोडंच बनवलंय दुसऱ्याचे दोष पाहायचा आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात ना, कसा गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे गुन्हे असे, माझ्याकडे काय कमी दोष आहेत का? महाराज परमार्थ सफल करून घेत असताना दोष पाहावे लागतात, पण आपली दुसऱ्याचे पाहण्याचा आपल्याला कोणताही काय नाही अधिकार नाही. दोष पाहण्याचा अधिकार आहे, पण तो तेजण्या करता, त्याची संगती काय करण्याकरता, तेजण्या करता. तुकोबारायाचा अभंग आहे. अभंगाचा अर्थ असा आहे की तुकोबाराय म्हणतात, अरे वाईटाला वाईट म्हणण्यापेक्षा वाईटही म्हणायचं, त्याच्या संगतीत राहायचं. हे धंदा चांगला. आपल्याला कळू आला ना, कळू आले खट्याळ असे, शिवो नये लिंबो दोषे. शिवो नये, त्याचा स्पर्श आपण करू नाही, म्हणजे संगती करू नये. बरेच माणसं असं करतात. मला काय, दररोज एखादा वक्ता आपल्याला माहिती आहे, त्याच्या आपण कीर्तनालाही जातो, वापस येताना म्हणतो ह्यो वक्ता असा, याचं चांगलं वागणं नाही, ह्यो कीर्तनात एक बोलतो ते बोलतो. अरे मग दुसऱ्या वेळेस त्याच्या कीर्तनाला जातो कशाने? हे तुकोबारायाचा सिद्धांत आहे. आपल्याला कळालंय ना, ठीक आहे ना, मग त्याच्यापासून दोन हात काय राहावं ते याच्यात ये पहा. महाराज इतका एखादा जर श्रेष्ठ माणूस असेल तर त्याचाही त्याग करावा, पण कसा करावा? ते वासुदेव आहे बघा, दया परमार्थी चाड सांडावली गाड धरुणी भजनाची आड नेते नेहमी आदरे साडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोकी मोक्ष येईल सुखी नामस्मर्थ आदरे. त्या तिसरं चरण काय? आणि काचा हेवा दुरी करी आदरे दुरी करी. त्याला नाराज करता दुरी न करी, आदरे दुरी करी. बरं येऊ का मी? नाही बसा म्हणले का मी हो, आदरे दुरी. तुम्ही बाबा तुम्ही मोठे माणसं आहेत, पण आता मी नाही थांबू शकत. आदरे दुरी करी. मोठा आहे ना, त्याला आदरे दुरी करी. अशा प्रकारचे सगळ्याविषयी समान भाव आहे का नाही? अशा प्रकारचा तुम्ही संत चरणावर जो भाव, तो ब्राह्मणाच्या चरणावर भाव आहे. सुखी केले गुरुस्तवनी धन्यवानी पै तुझी. महाराज आपल्याला दुसऱ्याचे दोष कळूनही घेणं गरजेचं आहे, पण काय, त्याज्य ते त्याच्या लागी जाणावे. त्याज्य निंदा करण्यालागी नाही जाणावे, त्याज्य कशालागी जाणावे? त्याच्या लागी जाणावे. हे महत्वाचं आहे. किती आता म्हणू वाईटा वाईट, काय आहे ना प्रमाण, आता किती म्हणू वाईटा वाईट. शिव नाही विटा आल्यावर. विटा आल्यावर शिव नाही. किती म्हणा वाईटा वाईट वाईट वाईट. अरे जाऊ नको जवळ, शिव नये म्हणजे त्याच्या जवळ जाऊ नये. धन्यवाणी पै तुझी, धन्यनाथ महाराज तुमची वाणी. तरी तुझे मुखे श्री जनार्दन स्वय वदत आहे आपण. तुकोबाराय तर म्हणतात, तुका म्हणे यांचा संग नवे भला विठ्ठला जाऊ आता. भले लोक हा भंग कोणता, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावीचे लोक आता घाली भीक कोण मज. भले लोक याची सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा. आहे का नाही? तिसरं एक चरण राहिले पुन्हा. तुका म्हणे याचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता. आहे का नाही? आता येणे चवी सांडिली मनती निवाडा करी ती दिवानाथ. आहे का नाही? तुका म्हणे याचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता. अशा प्रकारे धन्यवानी पै तुझी, तरी तुझे निमुखे श्री जनार्दन सोय वदत आहे आपण. हे बोलताची कोण फळली संपूर्ण आम्हाशी. आम्हाला कळलं ना महाराज की तुमच्या मुखातून तुम्ही नाही बोलायला लागले, तर साक्षात जनार्दन स्वामी काय करायला लागले? बोलायला लागले. तुमच्या शब्दावरून ते आम्हाला सगळं कळालेलं आहे. चढत प्रमेयाचे भरते ते नावे कावरून चित्ते, पुढील कथा निरूपणात करी निश्चिती आरोहण. आता एक काम करा, या प्रमेयाचं म्हणजे सिद्धांताचं भरतं आलंय आता तुमच्या आत. सिद्धांताचं भरतं आलंय ते आता काय करा, क्षणभर आवरा आता.
आणि पुढील कथा निरूपणा ते करी. आता पुढची कथेचं काय करा, निरूपण करा, त्याच्यावर तुम्ही आरूढ व्हा. विसरलो होतो हा भाऊ परी भला जे त्याला आठव, याची लागी सद्भावून तुमचे चरणी पाहावं ठेविला. अहो नाथ महाराज म्हणतात मी तर विसरून गेलो होतो की आपल्याला भागवत सांगायचंय, विसरून गेलो होतो, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. आणि म्हणून तर मी सद्भावनेनं तुमच्या पायावर मस्तक ठेवलं. का की तुम्ही मी असा कुठं चुकलो की काय करता, वाट्याला लावून देता, आहे का नाही. उन्हे देखाल जे जे जेथे तेथे करावे पुरते, सज्जना माझे सरतेन करावे माते ग्रंथार्थ सिद्धी. उन्हे देखावे जे जे माझा जिथं जिथं कमीपणा दिसेल तिथे तुम्ही पूर्ण करून देता. गाथा भागवत ज्ञानेश्वरी हे आपल्या जीवनातला कमीपणा पूर्ण करून देणारे काय आहे, ग्रंथ आहे का नाही. अशा प्रकारे तसं संत ज्ञानोबराय साक्षात आहेत, ज्ञानेश्वरी आता साक्षात तुकोबर आहे, आपल्याला सांगतात इथं चुकतोय तिथं चुकतोय, अशा प्रकारे ते आहे. आणि मग महाराज तुम्ही काय करा, माझ्या जीवनातील ऊन जे आहे ते तुम्ही काय करा, पूर्ण करा किंवा ऊन घालून मला पूर्ण करा. आणि सज्जनाशी सरते करावे, सज्जना माझी सरते करावे ग्रंथ सिद्धी. माझ्या ग्रंथ सिद्धीला न्या आणि ग्रंथ असा तयार करून घ्या की सज्जना माझी सरते करा, सज्जना माझी सरते करा. माझे शब्द सज्जनामध्ये काय करा, मलाही सर्त करा. मला सर्त करता असा अर्थ घेण्यापेक्षा माझा ग्रंथ सज्जनामध्ये सर्त करा, कारण इथं ग्रंथाची सुरुवात आहे. मला ग्रंथाचा काय करा तुम्ही सर्त, सज्जनामध्ये सर्त करा, आहे का नाही. ते एक श्लोक आहे, 5 श्लोक आता मला पाठ नाही. त्यात असं आहे की पंडिताच्या व्याख्या आहेत. पंडिताच्या व्याख्या आहेत काय, स्त्री पंडिता, मूढ पंडिता, जन पंडिता आणि पंडित असा तो श्लोक आहे. काही पंडित असतात पण मूढ पंडिता, मूर्खातले पंडित असतात, मूर्खातले पंडित, आहे का नाही. मूढ पंडिता आपल्या भाषेत सांगायचं तर वासरात लंगडी घ्यायची, कोणालाच काही येईन त्याच्यात त्याला थोडस त्या बरं का. त्या माऊलीच्या दिंडीत पाहिल्यानं हरिपट म्हणल्याशिवाय जीव घालीत नव्हती, है ना. गजोबान सांगितला होता अनुभव, हरिपट म्हणल्याशिवाय जीव घालीत नव्हते. हो आम्हाला 2-4 वेळा अनुभव आले. एकदा आम्ही गेलो महाराज, ते बाई म्हणे काय खायचे म्हणजे बाजरीच्या भाकरी बेसन असं करा तिखट. आम्ही गोड खाऊन कटाळा आला, मग केलं मला. तिकडे गावाला गेलो होतो आपण, तिकडे काळेवाडी काय तिकडे सगळं झोन आम्ही नव्हतो महाराज, आम्ही 7-8 जण होतो. मग ती बाई म्हणे मी चुलत ते घरी एकच होतं. मी तर म्हणे बाबा तुम्ही तो हरिपाठ घ्या म्हणे, मी तर स्वयंपाक करते म्हणे तुमच्या 7-8 जणांचा. आमच्यातला एक माणूस काय म्हणे, एक काम करा म्हणे महाराज तुम्ही तो प्रवचन सांगा म्हणे, सांगा एखाद्या ओळीवर प्रवचन. ती बाई म्हणे प्रवचन कशाला सांगता बाबा, आणि तो कोण ऐकणार आहे, हरिपाठच म्हणा ना. आमच्या नव्हता हरिपाठ पाठ, हरिपाठ नव्हता पाठ. भाकरी करतो तशी वेळ होती, तशी वेळ काय करता मग, इलाजच नव्हता, काय करणार. आता मला पाठ होता म्हणले तर माग कोण म्हणा महाराज. एक जण म्हणे मग मी तो घेतो म्हणे, मला बराच टाइम म्हणजे. मग अशा टायमाला काय होतं, एखाद्या येडा वाकडा येतो, हे आमचे महाराज म्हणजे मग त्याला तो मूढ पंडित हा तिथं कोणालाच हरिपाठ येईल त्याच्यात त्याला येडा वाकडा, देवाची द्वारी उभा शेणभरी का म्हणा, पण म्हणा शेणभरी म्हणतात काही माणसं, देवाची द्वारी शेणभरी नाही शेणभरी, देवाची द्वारी उभा शेणभरी. किती गाय 9 लाख गाय येतो त्याच्या जरा शेण बी भरावं लागत असेल ना, का नाही. अशा प्रकारचं आहे ते. मूढ पंडिता हा मूर्खातले पंडित. काही स्त्री पंडिता हा स्त्रियातले पंडित, आहे का नाही. स्त्रियामध्ये का पाहणारे ते काय येतं, स्त्री पंडिता हा स्त्री पंडित. काही जनपंडिता, बरेच लोक एका जागी झाले असले तरी त्याच्यात ते काय ठरतात, पंडिता हा. पण काही पंडिता हा, काही पंडितातलेही काय असतात, पंडित असतात. ज्ञानोबरायाचं वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात, मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. महाराज ऐका, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणजे तुम्हाला ज्ञानदेव असं म्हणतात असा याचा अर्थ नाही. तुम्हा ऐसे तुम्हा ज्ञानदेव म्हणती, तुम्हा ऐसे तुम्हा ज्ञानदेव म्हणते. तुम्हा ऐसे म्हणजे तुमच्या एवढे ज्ञानानं बरोबरीला असलेले तुम्हाला काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात. हे तुम्हा ओळगणे इतर तुलने पुढे, आहे का नाही. महाराज तुम्हा ऐसे म्हणजे पंडिता हा, हे पंडितातले काय आहेत, पंडित आहेत. पंडिताने त्या ज्यांना म्हणावं की खरा पंडित हा आहे
अशा प्रकारे. आणि तिथं माझा ग्रंथ सरता करा, तिथं सरता करा. सज्जना सरता करी, संताच्या हृदयाला साच लागावं. तुकोबराय ज्ञानोबरायांनी शब्दच असे केले. आपल्या हृदयाला साच लागतात का खोटे लागतात आपल्याला काय माहित नाही, पण ते कोणाच्या हृदयाला लागतात? सज्जन. आणि एक आहेच महाराज, ते आहेच. हजार मूर्खांना चांगलं म्हणल्यापेक्षा एका शहाण्यानं चांगलं म्हणलं तरी त्याच्या जीवनाची काय झाली? सफलता. आता हे लांबतच जातं, पण एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक सोंग घेणारा माणूस होता, सोंग घेणारा बहुरूपी. अनेक सोंग पाहिले, ते सोंग टी व्ही नव्हते, तो सोंगाला किंमत होती. तो अनेक प्रकारचं बहुरूपी सोंग घ्यायचा आणि सोंग घेत मग तो त्याची कीर्ती राजापर्यंत गेली. आणि राजानं बोलवलं, राजानं सांगितलं आमकं सोंग मला पाहायचंय. मग ते सगळी सभा भरली, सगळं नगर बोलवलं आणि आता राजाचाच थाट येतो, आहे का नाही. आणि मग तिथं तो सोंग घेऊ लागला. त्यानं सांगितलं आता मी असं सोंग आणतो म्हणे राजेसाहेब की तुम्ही प्रसन्न व्हाल, मी बैलाचं सोंग आणतो म्हणे. महाराष्ट्रानं ते काय झूल घातली, ते हात ते बैलाच्या पायासारखीच केली आणि दरकाळी फोडली की कोणासारखी? बैलासारखी. एवढा बहुरूपी राजा एवढा प्रसन्न झाला, एवढा नवरत्नाचा हार काढला राजानं त्याच्या अंगावर फेकला, एवढा प्रसन्न झाला. अनेक सगळी गाव म्हणजे राज्यच पाहायला होतं, नगरच होतं. एका शेतकऱ्यानं, फाटके बनेलीचा शेतकरी, त्यानं पायानं दगड उचलला एवढा एवढा, हातात घेतला असा आणि फेकला त्याच्या अंगावर. मला तिथं तो एका आता पाठीवर लागला. बैलाचा ढोराचा एक स्वभाव आहे, जिथं दगड लागला तिथं काय होतं? तिथं काय होतं? अंग हलतं, हलतं ना. मग जिथं तो दगड लागला तिथं ती जागा थरथरली. किती सोंग उठवला असेल त्यानं, तिथं जागा थरथरली. तो शेतकरी एवढा प्रसन्न झाला आणि फाटकी टोपी त्याला बक्षीस दिलं. काय दिलं? फाटकी टोपी बक्षीस दिली. त्याने ती झूल फेकली, रडायला लागला. सांगितलं मी जीवनात सोंग घेतली, पण खरं बक्षीस मला आज मिळालं. ही टोपी मिळाली, मला खरं काय मिळालं? जीवनात सफल झालं जीवन माझं सोंगाचं, की मला टोपी मिळाली. राजाला राग आला, आणि मी नवरत्नाचा हार दिलाय आणि यानं काय दिली? टोपी दिली. त्यानं सांगितलं का रे माझा नवरत्नाचा हार टोपी पुढं कमी आहे? सांगितलं राजेसाहेब कमी म्हणजे नवरत्नाचा हार. अरे टोपीची काय किंमत आहे? रुपयाला कोणी घेणार नाही. तो नवरत्न अब्जावधी रुपयाचा हार आहे. त्यानं सांगितलं राजेसाहेब या टोपी म्हणजे माझ्या करता खरं बक्षीस म्हणले का? कारण हे बक्षीस परीक्षा घेऊन दिलंय. तुम्ही बक्षीस माझ्या स्वांगावर भुलून दिलंय, पण त्यानं ती फाटकी टोपी बक्षीस दिली तर काय घेऊन दिली? परीक्षा घेऊन दिली. गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे परीक्षा घेऊन बक्षीस दिलेले ग्रंथ येत. आणि परीक्षा कोण घेतली? जगाच्या बापानं परीक्षा घेतली. बरोबर आहे का नाही? विद्वानांनी, अरे विद्वानाच्या डोक्याची तबंद पाडतात. अशा प्रकारचं हे ग्रंथ येतं. परीक्षावंता पुढे रत्न ठेविता वाटे भूषण. हा, तिथं भूषण वाटतं. आपण गारगोट्यालाही रत्न म्हणतो, आहे का नाही? पण महाराज त्या ठिकाणी म्हणून अशा प्रकारचं तिथं ते सर्त करा, त्यांनाच सर्त करा, त्यांना आवडावं, सज्जनांनी चांगलं म्हणावं, आहे का नाही? म्हणून अशा प्रकारचं माझ्याकडून तुम्ही ग्रंथ काय करा? करून घ्या. ते म्हणती भला रे भला नेटका बरवी आया आली ग्रंथ पीठिका. आता संस्कृतावर ठिकाण कवी पोषका व देवहिला. आणि मग संतांनी सांगितलं ते म्हणती भला रे भला नेटका बरवी ही आया आली ग्रंथ पीठिका. महाराज याचाही पूर्वार्धाचा जर अर्थ मागच्या ओविषयी लावला तर भला रे भला नेटका ग्रंथ ते म्हणती. हे म्हणजे सज्जन संतांनी म्हणावं की खरंच काय झाला? ग्रंथ झाला, खरंच चांगला ग्रंथ. नेटका म्हणजे व्यवस्थित काय झाला? ग्रंथ झाला. किंवा ग्रंथपीठिका या शब्दावरून जर अर्थ घेतला तर या ग्रंथाची जी मूळ तुम्ही आता सुरुवात केलेली आहे चांगल्या प्रकारची झालेली आहे असं संतांनी म्हणलं. आता संस्कृतावरची जी टीका आहे तिला तुम्ही काय करा? सुरुवात करा. याची बोलावरी माझा भाव ठेवणी पावलो पायाचा ठाव तरी आज्ञेसारिखा प्रस्ताव करीन पाहावो कथेचा. आणि संत असं बोलल्यावर नाथ महाराज म्हणतात हा काही अडचण नाही, तुम्ही आता असं बोललात तर मी माझा भावानं श्रद्धेनं तुमच्या पायावर माझा माथा ठेवतो आणि माथा माझा तुमच्या पायावर ठेवून तुम्ही जशी आज्ञा केली तसा ग्रंथाचा आता प्रस्तावाला सुरुवात करतो. तरी नेहमी शारण्यातो शौनकादिका प्रतिमातो सुताशे सांगतो ग्रंथ कथार्थो आणि आता ग्रंथाचा बहुतेक सुरुवातच झाली, फक्त पूर्व अन्वय. ग्रंथ कुठं कसा सांगण्यात आला तिथून सुरुवात करतात. नेहमी शारण्यामध्ये
मध्ये शौनकाधिक ऋषी आणि 88,000 ऋषी बसलेले होते. आणि त्या ठिकाणी सूत महाराज येऊन, मी त्याविषयी सांगितलं त्याप्रमाणे ती कथा, सूत महाराज आले आणि सूत महाराजांनी हा कथेचा अर्थ गत कथार्थ म्हणजे या कथेचा गत अर्थ म्हणजे मागचा संबंध अशा प्रकारचा अन्वय मी तुम्हाला लावून देतो. लावून किंवा सूत महाराजांनी असं सांगितलं, असा त्याचा अन्वय आहे. मागे 10 स्कंदी जाण, कथा झाली 9 लक्षण. आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी. आता मागचा 10वा स्कंद झाला आहे का नाही, आता एकादश स्कंद आहे, 10वा स्कंद झाला. आणि अशी विलक्षण मागची 10व्या स्कंदातली काय झालेली आहे, कथा झालेली. भगवंताचं मला सगळं लीलाच कोणत्या कथेत स्कंदात येतं, 10व्या दशमस्कंदात येतं. हा, आता मोक्षाचं लक्षण जे आहे, उपलक्षण म्हणजे मोक्ष प्राप्त होण्याचं जे लक्षण आहे ते श्रीकृष्ण 11व्या स्कंदात काय करता आहेत, सांगत आहेत. अशा प्रकारचं ते आहे. जो चिदाकाशीचा पूर्णचंद्र, जो योग ज्ञान नरेंद्र, तो बोलता झाला शुक योगेंद्र, परिसता नरेंद्र परीक्षिती. आता हे जो 11वा स्कंद आहे किंवा सगळंच भागवत आहे ते सांगायला लागले. कोण सांगतंय ते, चिदाकाशीचा पूर्णचंद्र, चिद आकाश आहे का नाही. चिद म्हणजे चिद शब्दाचा अर्थ ब्रह्म आहे का, चिद शब्दाचा शुकाचार्याचं वर्णन. पुढे चला, अवघड आलं की चला पुढे चला. पौर्णिमेचा चंद्र असं होईल कधी नाही. चिदाकाशी, चिद म्हणजे चैतन्य आणि त्या चैतन्य ज्ञानामध्ये परिपूर्ण झालेले चंद्र, पौर्णिमेचा चंद्र, अशा प्रकारचा काय आहे तो पूर्णचंद्र असलेले शुकाचार्य. योग आणि ज्ञान याच्यामधले इंद्र म्हणजे राजा, योगाचाही राजा आणि ज्ञानाचाही काय आहे ते राजा आहे का नाही. म्हणजे योगाच्या ज्ञानाचा राजा किंवा योग आणि ज्ञानातला राजा दोन्हीकडे लागतं शुकाचार्य. योगाचं ज्ञान वेगळं आहे, पुन्हा या ज्ञानापेक्षा योग ज्ञान काय आहे वेगळं आहे. 6व्या अध्यायात त्याचं थोडंफार माऊलींनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचं आहे, थोडंफार म्हणजे यथार्थात पूर्णच केलेलं आहे. आणि अशा प्रकारचे शुकाचार्य सांगायले. आणि राजा परीक्षिती ते ऐकत आहे. तो परीक्षिती म्हणे, स्वामी याची लागे ते देत कमी, त्याची कृपा केली तुम्ही तरी धन्य आम्ही निज भाग्य. आता 10वा स्कंद झाला आणि पुढे मोक्षाचं साधन सांगायला लागले. परीक्षिती म्हणले, महाराज याच्याकरता तर मी उत्सुक होतो, हेच तर मला ऐकायचं होतं, मोक्षाचं साधन ऐकायचंय आणि तुम्ही कृपा केली तर आता मी भाग्यवान आहे, मी आता काय झालो, धन्य झालो. अगा हे साचार मोक्ष कथा, ज्याशी मोक्षाची अवस्था तीही पाव येऊन मनाचे माथान रेगावे सर्वता श्रवणद्वारी. नाथ महाराज म्हणतात, अहो ऐका आता तुम्ही, काय ही मोक्षाची कथा आहे. ही कथा म्हणजे कोणती कथा नाही, ही कथा कशाची, आता मोक्षाची कथा आहे. ज्याशी मोक्षाची अवस्था, ज्याला मोक्ष अवस्था प्राप्त व्हावी असं वाटतं, त्याला वाटतं की आपल्याला काय प्राप्त व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांनी काय करावं, तीही पाव देऊन मनाचे माथा रेगावे सर्वथा श्रवणद्वारी. मनाच्या डोक्यावर पाय द्यायचा आणि मग ही कथा ऐकायची. मनाच्या डोक्यावर पाय द्यायचा म्हणजे मन जाऊ द्यायचं नाही कुणीकडे, पक्क दाबून ठेवायचं. रेगावे सर्वथा श्रवणद्वारी. महाराज कथेत जर मन पक्क दाबायचं असेल तर एक उपाय, कुठंच जात नाही. कीर्तनात, कथेत, भागवतात एक उपाय काय, झोपी जायचं. कुठं जाईल मग ती, झोपी गेलं की मन कुठं जाईल मग ती. श्रवणद्वारी रे गावे. मग श्रवणाच्या दारात यावं, बिचारी नेऊन या कान. मन एकटेच राहते, ते स्वप्नात जाईल पुन्हा, तिथं स्वप्न पडेल आपल्याला चिबल ते पाणी लय वाहिले राहत. बिचारी नेऊन या कान, कानी द्यावे निज मन, अवधान करून सावधान कथानुसंधान धरावे. भितरी नेऊन या कान, कान भितरी नेऊन या. कान भितरी नेऊन म्हणजे एकाग्र होऊन, नाही का नाही. काही द्यावे निज मन, कानी द्यावे निज मन, कानाच्या ठिकाणी आपलं मन घालावं. मला तुम्ही एक लक्षात घ्या, मी याचा अनुभव घेतलाय. कधी कधी जर कीर्तनात मन एकाग्र नसेल तर अभंग ध्यानात राहत नाही. आणि कधी कधी जर मन एकाग्र असेल तर यथार्थ पूर्ण कीर्तन ध्यानात राहत, पूर्ण जशाला तसं. आपण आता कुठेतरी कीर्तनाला होतो आहे ना, कोणाचं कीर्तन होतं पंढरपुरात, कोणाच तरी
पांडुरंग महाराज गुलीचं कीर्तन होतं. कोणता अभंग होता ते होता आम्ही पांडुरंग त्याचा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास आहे ना. आणि पोरं नामी होतो मला म्हणजे मी हे नाही सांगलो पण एकाग्र होऊन ऐकण्याचं लक्ष मी एकाग्र होऊन ऐकलं. पण जसं आपण रेकॉर्डिंग केली होती पण रेकॉर्डिंग केल्यावर जशी ती कॅसेट पुन्हा जशाल तशी वाजती तसं पूर्ण कीर्तन मी म्हणलं होतं शेवट निघून गेल्यावर. आणि येईल म्हणलं लावा रेकॉर्डिंग एकही शब्द चुकला नव्हता. यथार्थ पूर्ण इथून तिथून कशाचा परिणाम आहे फक्त काहीच करायचं काम नाही फक्त एकाग्रतेनं ऐकायचं. आणि एकाग्रतेनं ऐकण्याचा एवढाच फायदा नाही. खरं जर एकाग्रतेनं ऐकलं तर चित्त हळूहळू हळूहळू त्या विषयाशी काय व्हायला लागतं समरस व्हायला लागतं एकरूप व्हायला लागतं. म्हणून टाइम तर तेवढाच जातोय इथं येऊन एकाग्र राहिलं काय एक मन तुझ्या घ्या भांडवाला वाटे. आता येईल आपण इथं आलो तर काय आऊत आणणं व्हायला का डवरा आणणं व्हायला का सोयाबीन काय काय व्हायला आपल्याकडून म्हणजे टाइमही जातो तेवढाच. पण एकाग्र न होण्याचा फायदा म्हणजे टाइम जाऊन सुद्धा काय होत नाही मग त्याच्यासाठी अभ्यास लागतो. एकाग्रता हळूहळू हळूहळू अभ्यास केला की होत असते कथानुसार. पण अभ्यास लागतो तर अभ्यासही आपल्यालाच करावा लागेल. आजपासून सुरुवात हो ना अभ्यास करावा आजपासून सुरुवात अभ्यास. कारण एकाग्रतेचा हळूहळू हळूहळू आहे का नाही करावं लागेल. महाराज आपण असं एकाग्रतेनं ऐका. नाथ महाराज म्हणतात अवधान करून सावधान अवधानाला सावधान करा. म्हणजे लक्षाला पुन्हा लक्षाला काय करा सावध राहा. आणि कथानुसंधान धरावे कथेचं अनुसंधान धरून राहा. बहुती अवतारी अवतरला देव पण या अवतारीचा नाव लावो देवाना कळे अभिप्रावून आगम्य पाव हरेलीला. बहुती अवतारी अवतरला देव देवानं खूप अवतार घेतले महाराज. अनंत अवतार घेशी भक्ता कारणी अवताराच्या राशी. कितीतरी अवतार आहेत देवाचे. देवाचे काय 24च अवतार आणि 10चा अवतार थोडी येतं अनंत अवतार येतं. पण परी या अवतारीचा नावला पण कृष्णाचा अवतार काही वेगळाच नावला वेगळा या अवताराचा. असा अवतार कोणताच झाला नाही. कसा आहे ते पुढे नाथ महाराज सांगतील आपल्याला. देवानं कळे अभिप्रावून आगम्य पाव हरलेला. अरे आपल्याला त्या अवताराचा अभिप्राय काय कळेल यात नवल नाही. देवाला कळाला नाही. इंद्रादिक देव महाराज ब्रह्मदेव आणि कयेने नवलाव केला काला वाटिता तो विधाता ठकवी. ब्रह्मदेवाला फसवलंय त्यानं त्या आपल्या लिहिलेलं तर आपण कोण आहे. देवाधिका न कळे नवलाव देवाधिकाला त्याचं आश्चर्य कळालं नाही. अभिप्राव अगम्य लीला आहेत महाराज. या लीला काय कसा आहे काय लीला केल्या जन्मापासून नाथ महाराज सुरुवात करतात. उपजताची माये वेगळा वाढिन्नाला सोय सोळीला बाळपणी मुक्तीचा सोहळा पुतनाची सकाळांनी जांगी आपी. उपजताची माये वेगळा जन्मल्याबरोबर आईपासून काय झाला वेगळा झाला. नंदाच्या घराला मजली गोकुळा. त्याच्या मागे ते जन्माला महाराज आता नाथ महाराजांनी जन्मता सुरू केली. त्याच्या अगोदर त्यानं महाराज गर्भात नाही मायबापाच्या लग्नापासूनच लीला सुरू केल्या. आठवाईचा पुत्र त्या लीला त्याच्याच येत ना व दिलं तू जशी मायबापाचं लग्नापासूनच त्यांना सोंग सुरू केली. आणि तिथून पुन्हा गर्भात आला. तिथून त्या गर्भाचं त्याचं वर्णन संतांनी केलं आहे. देवकीचे तेज दिशेजाईचा सूर्य कंसाचे हृदय महाराज अशा प्रकारे त्यांनी ते गर्भातच केलं. पुष्पवृष्टी वगैरे झाली. ते आले वसुदेव तिथं गोड वर्णन येतं भागवतात. वसुदेव आले वसुदेवाला पत्ता लागला ते गर्भावर स्वर्गाचं देवा फुलं टाकले. सगळ्या त्या जियालात काय झाले फुलं झाले महाराज सगळे फुलं. पहा तुम्ही आजही जाऊ जिथं तिथं ठेवलं होतं लय बंदीवाद याला मथुरेला आहे ना महाराज. आजही तिथं ते जिथं ठेवले होते बंदिवासात ते जशाल तशी जागा आहे पूर्ण. काय वाडा येतो तिथं महाराज काय भव्यता कंसाची भव्यता होती ती. आजही तिथं आपण गेलो तर आपल्याला मिळ लागत नाही आपण कुणीकडून गेलो कुठं कशी ते बंदिवास एवढा आजही. आणि महाराज ज्याच्या ठिकाणी गेलं तर संतांनी जे वर्णन केलं ते तसं तिथं आपल्या नजरेत मग ते काय होतं दिसतं. कंस आला तिथं कंसाला थेपा गेला की कुठून फुलं आले काय माहित. कंस आला वसुदेवाला सांगितलं वसुदेवा हे फुलं कुठून आले. वसुदेवाने सांगितलं हे कंसा मी तुला विचारतो हे फुलं कुठून आली. म्हणजे जेलखाना तू इथले सेवक तुझे बरं या दरवाजा कुलप लावले त्याच्या चाब्यात तू ह्या कमरलं आणि तू विचारतो मला. तुलाच मी विचारतो हे फुलं कुठून आले. म्हणजे फुलं येऊ शकते तर बॉम्ब काय येऊ शकत नाही. मी तुला विचारतो माझ्या जीवाला धोका आहे का नाही. चतुर संत विभारत अशा प्रकारचे
म्हणून त्यांनी सांगितलं महाराज उपजताची माये वेगळा, जन्मताच मायेपासून काय झाला वेगळा झाला. वाढ इन्नाला सोय सोडलेला, वाढत असताना स्वतःच्याच लिलेनं तो स्वतः काय झाला वाढला, पण किंवा लीला करत वाढला, लीला करतच वाढला. बर एवढंच नाही, बाळपणी मुक्तीचा सोहळा पुतना ते सगळ्यांनी जांगे अर्पी. बालपणातच सोहळा मुक्ती वाटण्याचा सोहळा सुरू केला, मोक्ष वाटण्याचा सोहळा. कोणाला? पुतणीला. पुतणीला मोक्ष 5व्या दिवशी. हो किती दिवस? 5व्या दिवशी पुतणीला मोक्ष आहे का नाही. जी विषाचे निस्तन पाने मारू आली आहे का नाही, काय त्वा संकाधिकाचे निमाने साविज्य सौरसुदी दला पुतणे जी विषाचे निस्तन पाने मार. पुतनादी, पुतनादी म्हणजे पुतना आहे ज्याच्या आधी, म्हणजे पहिली पुतनाच आली बरं का. भागवताने पहिली पुतनाच सांगितली, संतांनी वर्णन. आणि नाथ महाराज म्हणतात पुतना आधी, अगोदर कोणाला दिला? पुतना, अगोदर पुतना, आणि मग आधी नंतर सगळे आले बाकी. महाबळ भट्ट काय आला आहे का नाही, 8व्या दिवशी तो तृणाव्रत आला, 13व्या दिवशी महाबळ भट्ट, मग सगळ्यांना ते अर्पण सुरू केले. मायशी दाविले विश्वरूप, गोवळा दाविले वैकुंठ देव, परी गोवळेपणाचे रूप निधी अल्प पालटो. मायशी दाविले विश्वरूप, माती खाल्ली तेव्हा माईला काय दाखवलं? विश्वरूप दाखवलं. भुवने त्या 14 पोटी देखे, मारावया तिने उगारेली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे. गोवळा दाविले वैकुंठ पीठ, गोपाळांना वैकुंठ दाखवलं, ते चोरून नेले तवा. परी गोवळेपणाचे रूप नेदीच अल्प पालटो, पण आपला जो गोवळ्याचा वेश घेतला होता त्या रूपात पालट नाही केला, या रूपातच केलं सगळं. बाळबळी या ते मारी, अचाट कृत्य जगादे कथा करी, परी बाळपणाचे बाहेरीन तिळ भरी नव्याची, बाळबळी या ते मारी. महाराज या लेकरानं बलवान मारले. हो पुतना का साधी होती का? घाबरले महाराज. पुतणीचं नुसतं नाव भागवतात वर्णन येतं, पुतना पडली तर 6 कोस शरीर पडलं तिचं. खोटं वाटेल आता, किती? 6 कोस. आणि झाडण बिडण असे सावनच केले, डांबरीच तयार केली तिनं एका झटक्यात. तिला फुकलं कसं? तिच्या जवळ कोणी जाईना, तिच्या अंगावर खेळायला जवळ कोणी जाईना. महाराज सगळ्या गोकुळवासियांनी मग नंतर तिचे तुकडे केले, आणि तुकडे करून अनेक चित्ता पेटवल्या तिच्या. ती अशी जाळली. ती अशा बलवानांना मारलं. काय साधे बलवान होते का ते? अचाट कृत्य करी जगा देखता करी. बरं महाराज अचाट म्हणजे ज्याला त्याचा कृत्याचा थांग पत्ता लागत नाही, आणि जगाद्या कथा कृत्य करी. सगळ्या जगता केलं ना. पुतना सगळ्या जगता मारली, तृणाव्रतालाही सगळ्या जगता मारलं आहे का नाही. चपोनी नरडी गत प्राण केला, भूमीशी पाडीला दैत्य, तेव्हा त्या तृणाव्रताच्या नामदेव महाराज वर्णन करतात, त्यालाही मारलं जगा जगता. पण बाळपणा बाहेर तिळभर, पण लहान बाळपणाच्या बाहेर नाही आला. म्हणजे असा पुतना मारायला असा तरुण झाला का? लहानपणातच बाळपणातच सगळं केलं, बाळपणाच्या बाहेर नाही आला. काय याचा नाव? आता हे नवलच आहे ना सगळं, हे या अवतारातलं नवल आहे. काय काय केलं यानं? याच्यापेक्षा नवलनाथ महाराज सांगतात, ब्रह्मा आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी, पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी, हेही परी दाखविली. काय प्रकार दाखवले या अवतारात त्यानं? ब्रह्मा आणि चोरी करी. हे काय आहे? ब्रह्म कशाला म्हणतात? जिथं कोणतीच नाही अपूर्णता. ब्रह्म म्हणजे पूर्ण, हे व्यापक आहे. जिथं कोणती काय नाही, अपूर्णता नाही. आणि अपूर्ण असलेलं ब्रह्म चोरी करायला. मला चोरी पूर्णतेत नाही. चोरी म्हणजे काहीतरी कमी पडलं म्हणून दुसऱ्याचं अन्न. आता हे पूर्ण असलेल्या ब्रह्माला काय कमी पडले? म्हणजे नवल आहे का नाही? ब्रह्मा आणि चोरी करी. पूर्ण झालेलेच लोक चोऱ्या करते. पूर्ण करी. देव आणि व्यभिचारी म्हणायला देव, आणि काय केला पुन्हा? हे विचार केला आहे का नाही? ते गवळणी म्हणतात ना, आमाशी व्यभिचार करून मनी ब्रह्मचारी हो, मामानकडे आध्या पोरी हो. अशा प्रकारचं व्यभिचारी, देव आणि व्यभिचारी, पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी. 16,108 बायका. आणि असं वर्णन आहे, एका बायकोला 10 पोरं आणि एक पोरगी होती. 16,108 गुणिले 11 घरी जाऊन हिशोब करू. आणि त्याचे नातून त्याचे महाराज किती यादवाची संख्या सांगत असताना किती सांगितली? 56 कोटी. सांगा
एवढा मोठा याचा विस्तार आणि पुन्हा ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे पुढे. कळत नाही वा, हेही प्रकार दाखवला. पुन्हा काय केलं, अधर्मे वाढविला धर्म, अकर्मे तारिले कर्म, अनेमे नेमिला नेमन अति निश्चिम निदृष्ट. अधर्मे वाढविला धर्म, दिसायला अधर्म केला, पण त्याच्यातून काय वाढवला, धर्म वाढवला. चोरी करणं अधर्म आहे, व्यभिचार करणं अधर्म आहे, पण महाराज जे धर्म करणाऱ्याला दिलं नाही ते त्या लोकांना दिलं, धर्म वाढवला. आहे का नाही. अकर्मे तारिले कर्म, महाराज अकर्म म्हणजे दुष्कर्म करायसारखं दिसलं आणि त्याच्यातून कर्माची काय केली, उत्पत्ती केली, किंवा कर्म करून सुद्धा अकर्माचं फळ मिळवून दिलं. गवळणी सगळ्याच कर्म करीत होत्या ना, पण त्यांना फळ कर्माचं नाही मिळालं. कशाचं मिळालं, कर्माचं मिळालं. आहे का नाही. करता संसाराचा धंदा आठविती त्या गोविंदा, येणे वे दिल्या कृष्ण छंदा रात्रंदिवस समजे ना नाठवे तुझे मनी काही. महाराज करिता संसाराचा धंदा, कर्म केलं, पण फळ कशाचं दिलं, अकर्माचं दिलं. ते योग्यांना फळ मिळालं नाही, जे ते त्यांना काय मिळालं, फळ मिळालं. हा, अनेमे नेमेला नियम, कोणताच नियम पाळला नाही आणि सगळे नियम तिथूनच सुट तयार झाली. अतिनिश्चिम निदृष्ट अशा प्रकारचं सीमारहित त्याचं लीला आहे. आपण मला निदृष्ट का लीला आहेत, त्या कलंकित काय नाही तर लीला नाहीत. त्याने संगेची सोडीला संगू, भोगे वाढविला योगू, त्यागे विन केला त्यागुण अति अव्यंगू निर्दोष. संगेची संगतीत राहून संगत सोडला, म्हणजे ते भगवंतानं असं केलं, राहिला संगतीत पण फळ मिळवलं निसंगात. संगे संग सोडीला म्हणजे संगतीत राहून निसंगाचं काय मिळवलं, फळ मिळवलं. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे संगू. भोगे वाढविला योगू, भोगातून योगाचं सुख प्राप्त करून घेतलं, भोगातून योगाचं सुख प्राप्त करून घेतलं. ही लीला आहे भगवान. महाराज ही हातवटी प्रत्येकाला आपल्याला सारख्याला थोडी जमती, आपल्यासारख्याला जमणार नाही, आहे का नाही. पुढे गेले ते भोगे वाढविला योगू, त्यागे विन केला त्यागू. कशाचाच त्याग केला नाही, पण सगळ्याचा काय केला, त्याग केला. कशाचाच त्याग केला नाही. बाह्य दृष्टीनं पाहिलं तर सगळे अनुकूल विषय आहेत, आणि आतल्या दृष्टीनं कशाचाच काय नाही, संग नाही. त्यागे विन केला, अति अव्यंग निर्दोष, कोणत्याही प्रकारचा त्यात व्यंग पडू दिला नाही, संगतीचा लागू दिली नाही, असं निर्दुष्ट. कर्मठा भोवाया बोधू, कर्म जाड्याचे तोडिले भेदू, भोगा माझी मोक्ष पदू, दाविले विषदू प्रकट करूनी. कर्मठा जे कर्मठ लोक आहेत, कर्माच्या ठिकाणी जे असे महाराज एकाग्रतेनं झालेले कर्मठ लोक आहेत, त्यांना ज्ञान होण्याकरता कर्माचा जो जाडपणा आहे तो तोडून टाकला. कर्मठ त्याचा तोडून टाकला. आता कर्मठ राहिलेच नाही. उदाहरण द्यायला तर कर्मठ जास्त राहिलेच नाही. लई कर्मठ होते महाराज पूर्वी, थोडंसंही काही नव्हतं त्यांना, आता नाही राहिले तेवढे. आता कोणतेच पक्के नाही राहिले म्हणा, भक्तही तेवढे भक्त निष्ठ राहिले नाही, ज्ञानी तेवढे आहेत, पण ते आता आपल्यात येत नाही. आकार पाहून सगळे नाही एकनिष्ठ असं नाही महाराज. आजही लोक श्रद्धावान आहेत, आजही लोक भक्तीमध्ये श्रद्धावान, आजही विश्वासवान. ते राऊत बाबांनी एक उदाहरण सांगितलं. त्यांच्याकडे एक अयोध्येचा पोरगा आलता, तो तीर्थयात्रा करू लागला. तो मूळचा राहणारा होता अयोध्येचा, आणि अयोध्येचा राहणारा असल्यामुळे रामाचा भक्त होता. ते म्हणले तो पंढरपूरला चातुर्मास चालू होता आणि तो आला तिथं, आणि आल्यावर मग तो योगायोग त्यांच्या इथं मुक्कामाला राहिला. 2 दिवस राहून जायचं. मग ते राहिला, ते जेवण खावणं झाले म्हणे, मी उगं म्हणे त्याचसोबत बोलत बसलो, पोरं होते सगळे आम्ही, आणि मी त्याला छेडलं. म्हणले का हो तुम्ही कुणाचे भक्त, म्हणजे रामाचे. ते हिंदीमध्ये चालू होतं. बाबा म्हणजे का काय त्या रामाचं वर्णन करता तुम्ही, काय राम काय चांगला होता का काय. अरे राजा झाल्यावर बायको जंगलात नेऊन सोडली त्यानं, बायकोला दोष नसताना जंगलात सोडणारा कुठं देव असतो का. मग यांना ते म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडून उत्तरं मिळतील आपल्याला, असं उलट सुरू केलं. आता ते सांगू लागले म्हणे, पण आता हे खतरनाक बाबा यांनी त्यांचं तोडायला सुरुवात केली. मागून त्याच्या लक्षात आलं की आपल्याला उत्तर देणं होत, आणि यांनी ते सुरूच ठेवलं. ते दिवस नाही रामन असंच नाही तसंच नाही.
मला त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्याने एकच सांगितलं, आता एक शब्द बोलसान तर मी फाशी घेईन. रामाविषयी एक शब्द बोलसान तर आता मी काय घेईल, फाशी घेईल. आता रडायला सुरुवात केली. म्हणली बाबा म्हणले मी त्याचे पाय धरले आणि सांगितलं बाबा आता बोलत नाही. म्हणजे कशावर सांगितलं त्यांनी की श्रद्धा किती आहे, कळो न कळो द्या काही माहिती नाही, पण श्रद्धा किती आहे की आता माझ्या आराध्याविषयी मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. ही झाली श्रद्धा, नाही का नाही. आपण जर कोणी म्हणलं पांडुरंग असं हो तसं बी असं खरं तर तसं काय सांगा, तसं बी असू शकतंय. म्हणजे आपलं मन लगेच काय होतं, आधा बाधा. आता कोणी जर म्हणलं आपल्याला ठाम निश्चय केला आपण की आता काय संसाराची चिंता करायची नाही, पांडुरंग सगळं करेल, आणि कोण फुसकी सोडली तर आपलं खरंच नाही केलं तर काय करावं मग, म्हणजे लगेच आपलं मन पालटतं, दृढ नाही अशा प्रकारे. आता ते आपण कर्मावून निघालो. भोगा माझी मोक्षपदू, भोगात राहून काय मिळवायचं, मोक्षपद कसं मिळवायचं, दाविले विषदू प्रकट करून चांगल्या प्रकारचं असं विस्तारानं प्रकट करून द्यावा ना आपल्या लिलेतून दाखवलं. दोघं पांदीन जात होते पहिले असे, आणि मग सडक झाली ते पांदीनच जात होते. आम्ही सगळी इकडून जा सडकन. वामन महाराजांनी सांगितलं होतं बा, तुमच्या ध्यानात असेल का नाही काय माहिती, आपल्याच गावात कीर्तन सांगितलं होतं वामन महाराज. त्यांनी सांगितलं ते भगवान बाबा सोबतही त्यांनी काही वाऱ्या केल्या पंढरपूरच्या, आणि भीमसिंग बाबा बरोबरही केल्या. मग ते म्हणले भगवान बाबा ज्यावेळेस वारी करत होते त्यावेळेस बाथरूम हे काहीच नव्हतं. मग लोक काय करायचे, असं दगडावर बाबाला बसवायचे आणि किंवा याच्यावर बाजेवर, आणि सगळे लोक आंघोळी घालायची. म्हणजे दगडावरच आंघोळी, बाहेरच आंघोळी उघड्यातच, त्यावेळेस सगळेच लोक उघड्यात. मग नंतर बाबा गेले आणि भीमसिंग बाबाच्या वाऱ्या सुरू झाल्यात, मग बाथरूम झाले काही बऱ्याच ठिकाणी, असं बाथरूम येते झाले. मग बाबा आता आंघोळ करा. बाबा म्हणले नाही, बाबा भगवान बाबा ज्या दगडावर आंघोळ करत होते मी त्याच दगडावर करणार. भगवान बाबा म्हणले जिथं पाणी पित होते वाटण तिथं ताण लागो न लागो तिथं भीमसिंग बाबा पाणी पियायचे, आणि जे भगवान बाबा खात होते तेच वाटण खायचे. किती श्रद्धा झाली, सुख सुविधा झाल्या ना. आता काय त्याची गरज आहे नाही. माझ्या ज्यांनी जे केलं तेच मी करणार. वाचा बोलू वेदनीती करू संती केली, ते इतकी श्रद्धा होती बा. अशा प्रकारचे भगवंतानं ते आपल्या कर्मातून दाखवलं. अशा प्रकारे भोगा माझे मोक्ष दाविले विशुद्ध प्रकट करून भक्ती भुक्ती मुक्ती तिन्ही केले एके पंक्ती, काय वानू याची ख्यातीन खाऊनी माती विश्वरूप दावी. भक्ती भुक्ती आणि मुक्ती तिन्ही एके पांती केले. हरिभाऊजी अभंग म्हणत होते, उद्धवबाचे वडील तेच अभंग उद्धवबा म्हणत होते, नवा अभंग घेतलाच नाही. म्हणजे सगळ्याच बाजूने एका काकडे जे ते अभंग म्हणायचे तेच हे म्हणायचे. वाटण जाणं म्हणजे त्यालाच म्हणतात वाटण जाणं, आहे का नाही. महाराज काय केलं भगवंतानं, भक्ती भुक्ती आणि मुक्ती तिन्ही एका वाटायला लावल्या, म्हणजे तिन्ही एका रस्त्यात आणल्या. पहिली भुक्ती वेगळी, भक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी. म्हणजे वेगळी कस काय, वेगळी काय तर असा ज्ञानांचा एक सिद्धांत आहे. भक्तीनं मोक्ष नाही, म्हणजे भक्ती वेगळी मोक्ष वेगळा. भक्तीनं काय नाही, मोक्ष नाही. आणि भुक्ती म्हणजे भोग, भोगात राहिल्या कुठं मोक्ष मिळत असतो का. म्हणजे काहीचं मत भक्तीनं मोक्ष नाही, काही म्हणतात मोक्ष मिळवायचा असेल तर भोगाचा काय करावं लागेल, झाले तिन्ही कळ. पण महाराज भगवंतानं भुक्ती मुक्ती भक्ती म्हणजे भक्तीच्या रस्त्यानं चला, भुक्तीचाही आनंद घ्या आणि पुढे शेवटी मुक्तीचाही आनंद घ्या. महाराज भक्ती करणाराला भोग, पुन्हा ते आपण त्याचा वेगळा अर्थ घेतो, भोग टाकावी लागत नाही. म्हणजे असं आहे का की ज्याला खरंच भक्तीनं देव मिळवायचा त्याला गुलाबजामू खाऊन चालत नाही, पंक्तीला त्याला बिना मिठाचंच खावं लागतं, असं आहे का. योग करणारा गुलाबजामू चालत नाही. संसार सोहळे भोगीती सकळ, भक्ता त्याचे बळ ठोकाचे. म्हणजे महाराज भुक्ती मुक्ती आणि भक्ती तिन्ही एकात काय केल्या, आणल्या. अशा प्रकारचं ते आहे, तिन्ही एका लाईनला आणल्या. काय वानू याची खाती, काय याचं वर्णन करावं, खाऊनी माती विश्वरूप दावी. माती खाणारा कुठे विश्वरूप दावीचा असतो का हो. माती खाणारा, माती खाल्ली म्हणजे याचा अर्थ दोन झाले. एक तर माती खाणारा लेकरूच असतो, आणि लेकराला विश्वच कळत नाही तर विश्वरूप काही दाखवी.
लेकराला कुठे विश्व कळत असते? लेकराला त्याची आईच विश्व. उमरातील कीटका याची ब्रह्मांड, त्या बिचाऱ्याला तेवढंच विश्व असतं. त्याला कुठं विश्वाचं विश्व तिन्ही लोक कळत असतात. पण माती खाणारा म्हणजे लेकरू आहे. आणि दुसरी गोष्ट, माती खाणारा म्हणजे तुच्छ समजला जातो. त्याच्यानंतर इंद्र फसला, ब्रह्मदेव सगळेच फसला. फसले. माती खातोय तुच्छ. म्हणजे तुच्छ नाही, लीला तुच्छाची आहे. पण महाराज त्याचा प्रगटपणा किती मोठा आहे. विश्वरूप दावी त्याची या परमचरित्रा. महाराज त्या गवळणी त्याच्यानंच म्हणल्या पा, ऐशा गवळणी ऐशा गवळणी बोलती परस्परी, करोनी विस्मय आपुलाले अंतरी, विश्व लागवी हाची चराची नेनो महिमा याचा मनोव्यभिचारी हो. याला आम्ही व्यभिचारी म्हणलो, पण का नेनो महिमा याचं महत्व आम्हाला कळालेलं नाही म्हणून म्हणलो. अशा प्रकारचं ते आहे. त्याची परमचरित्रा बरोबर आहे. तुझं सांगेन परम पवित्रा परी निजबोधाचा खरान या अवतारी पुरा पावाडा केला. त्याच्या परम आणि अशा कृष्णाचं परम श्रेष्ठ असलेलं चरित्र हे परम पवित्रा तुझं सांगेन. हे परीक्षिती तू पवित्रामध्ये श्रेष्ठ आहे शुकाचार्य म्हणतात. म्हणजे पवित्र चरित्र सांगेल. पवित्राला पवित्र चरित्र सांगेल. कृष्णाचं चरित्र पवित्र आणि ऐकणाराही त्याच दृष्टीनं काय आहे पवित्र. दोन्हीला परम शब्द लावला. म्हणजे परम शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. म्हणजे पवित्रात पवित्र आणि चरित्रही पवित्रात पवित्र आणि ऐकणाराही पवित्रात पवित्र. आणि शुकाचार्य म्हणले ते पवित्रात अति पवित्र. कारण पवित्र तर राजाला तर कोणी पवित्र म्हणेल, पण शुकाचार्य म्हणायले हे नवले ना. कोण शुकाचार्य? ज्ञानोबारायांनी शुकाचार्याचं वर्णन करावं. महाराज जन्माला येऊन साधन करून विषय जिंकलेले खूप येतं, पण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात विषय जिनोनी जन्मले शुकाधिक दे जे दादुले. विषय जिंकूनच जे काय झाले जन्माला आले. नानारंभेचे निरूपी सुखी नुठिजेची कंदर्पे. शुकाचार्याचं वर्णन. अरे एवढे मोठे बुद्धिमान विशाल बुद्धीचे व्यास, गर्भातून व्यासाची बुद्धीच बंद पाडली त्यांनी. प्रश्न उत्तरे त्यांचे. व्यासांनी काही प्रश्न विचारले, शुकाचार्यांनी आतून उत्तरे. व्यासाची बुद्धी बंद पाडली महाराज त्यांनी आतून गर्भातून. सांगा आता काय असतील तर. इतके पवित्र असलेले परी निजबोधाचा खरा या अवतारी पुरा पवाडा केला. अध्यात्म बोधाचा पवाडा म्हणजे डांगोरा या अवतारात भगवंतानं परिपूर्ण केलेला आहे. एकादशाच्या तात्पर्यार्थी संक्षेपी विस्तरी मुक्ती बोलिलेशे आद्यंतीन परमात्म स्थिती निजबोधे. ह्या 11व्या स्कंदाचं तात्पर्यच आहे काय, थोड्याशा विषयात मोक्ष मिळेल. संक्षेपे विषय थोडा दिसेल पण त्याच्यात काय मिळेल, मोक्ष मिळेल. म्हणजे सार आहे सगळं. हा विषयातला काय आहे, सार आहे. बोली आद्य आणि अंती म्हणजे आधीपासून अंतीपर्यंत या स्कंदामध्ये परमात्म स्थिती निजबोधे बोलिलीशे. या स्कंदात आरंभापासून शेवटपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाच्या ज्ञानाचाच विस्तार केलेला आहे. दुसरं याच्यात काही नाही आहे का नाही. ते येथे नारदे वसुदेवाप्रती संवादोनी निमी जयंती सांगितली कथा संगतीन संक्षेप स्थिती या नाम. मला इथं या स्कंदामध्ये मुख्यतः असं केलेलं आहे की वसुदेवानं प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर कोण दिलेलं आहे, नारदानं दिलेलं आहे. अशी दोघांच्या संवादातून काय झालेलं आहे, या संक्षिप्त स्कंद काय झालेला आहे, तयार झालेला आहे. त्याची उद्धवाची परमप्रीती नाना दृष्टांती उपपत्ती स्वमुखे बोलेला श्रीपती ते कथा निश्चिंती सविस्तर. आणि या स्कंदामध्ये जो विषय झालेला आहे ते उद्धवाचं वर असलेलं प्रेम आणि उद्धवाच्या प्रेमापोटी साक्षात भगवंतानं जे सांगितलं ते काय आहे या स्कंदामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल, सविस्तर मिळेल. दशमी निरोध लक्षण मागा केले निरूपण जेथे धराबारा धर्मजन निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ती. 10व्या स्कंदामध्ये निरोध भागवताचे 10 लक्षण आहेत.
आणि एका स्कंदाचं एक काय आहे लक्षण. मागे ज्या निरोध नावाच्या लक्षणाचं वर्णन 10व्या स्कंदात झालं. निरोध शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय विषयाकडे जाण्याला खंड पाडणं, त्याचं नाव आहे निरोध. आणि ते बंद पाडणं, अशा प्रकारे ओढणं, ते 10व्या स्कंदामध्ये सांगितलं. जेणे धराभार अधर्मजन निर्दळी श्रीकृष्णायुक्ती आणि 10व्या अध्यायात लीलाही झाल्या. काय झाल्या? धराभार अधर्मजन, या पृथ्वीवर जो पृथ्वीला जे अधर्माचं वध झालं होतं, अधर्मजनाचं वध झालं होतं, त्या वध झालं त्याचं काय केलं कृष्णानं? निर्दळन केलं, मारलं. नाना प्रकारची युक्ती केली आणि त्या युक्तीनं, कधी शक्तीनं आणि कधी कृष्ण अवतारातली जास्त युक्तीनंच हाणली. तो मुचकुंद माग लागला, पळाला नेऊन त्या गुहेत नेऊन जाळला, आहे का नाही? तो जाळला तिथं, ते जिथं जाळला तिथं रणछोड भगवान, तिकडे भागात काय म्हणतात त्याला, तिथेच देवाची भक्ती करतात. रणछोड म्हणजे रणछोड. महाराज रणछोड गेला तरी भगवान, आणि आपण रणांगणात उभे राहिलो तरी नाही भगवान. मोठ्याचं सगळंच मोठं, आता पळून गेला तरी, आहे का नाही? मोठा माणूस पळला तरी पळला नाही म्हणायचं, घसरले म्हणायचं. आता रणछोड कुठे भगवान असतो का? पण त्याची लीलाच तशी, आहे का नाही? घराबाने तुका म्हणे तू करीशी ती सोपी, पुण्य होती पापी आमुच्या आहे का नाही? आता तू करशी ते सोपी, आणि आम्ही पुण्य करायला गेलो तर आमच्याकडून काय होतं? पाप होतं. काय सांगावं? ज्याच्याने या धर्म बारीक शिती सता आक्रंदत होती, तिच्या साह्याला की श्रीपतीन पूर्ण ब्रह्मस्थिती अवतारला. तेव्हाचा अवतारच त्याच्या करता होता. नाथ महाराज म्हणतात हे पृथ्वीवर पापाचं वज झालं होतं, आणि त्या पृथ्वीच्या सहकार्य करण्याकरताच श्रीपती म्हणजे लक्ष्मीपती काय झाले होते? ब्रह्मस्थिती पूर्ण असा प्रकारचा तो अवतारला. दुष्ट दैत्य आणि दानव धराभार राजे सर्व वदिता झाला श्रीकृष्ण देवंते गता कथा भाव सुख सांगे. दुष्ट दैत्य दानव पृथ्वीवर ज्यांचं वध झालं होतं ते राजे काही होते दिसायला राजे, पण त्यांचंही पृथ्वीला काय झालं होतं? वध झालं होतं. असे श्रीकृष्णानं सगळे मारले. अशी शुकाचार्य मागच्या कथेचा भाव इथं जोडून देत आहेत, आहे का नाही? अशा प्रकारचा तो शुक सांगे इथं नाथ महाराज तो भाव जोडून देत आहेत. अशा प्रकारचे श्लोक वाचनच नको, लय मोठे श्लोक आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. पूर्ण ब्रह्मेश्वर श्रीकृष्ण बळी बळीराम लोक रमन निधडे यादव मिळवून जाणन दैत्य निर्दळन श्रीकृष्ण केले. पूर्ण ब्रह्म स्वय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण काय कोणी सामान्य नाही, तर साक्षात पूर्ण काय आहे? ब्रह्मच आहे, साक्षात ब्रह्म आहे. बळीराम लोक रमन, बळीराम जे आहेत ते बलवान हे आहेत, आणि लोकरमन लोकांना काय करणार आहे? मग ते नाव ठेवतानीच ज्यावेळेला नाव ठेवायला नाव कोण ठेवले? यांचे गर्गाचार्य. मला ते खरे यादव कुलाचे पुरोहित गर्गाचार्य. आणि ज्यावेळेला भगवंताला यांना 12 दिवस झाले तर मग वसुदेवानं गर्गाचार्याला बोलावलं आणि बंदिवासात बोलवून सांगितलं माझे दोन्ही मुलं कंसाच्या भीतीनं गोकुळात वाढतायत. कोणाच्या घरी? गोकुळात कोणाच्या घरी वाढतायत? नंदाच्या घरी. मग ध्यान नव्हतं राहिलं. नंदाच्या घरी वाढतायत. आणि मग त्या नंदाच्या घरी तुम्ही जाऊन त्यांचं नामकरण करा. मग गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्यांनी दोन्ही मुलांना वसुदेवा त्यांनी सांगितलं होतं कंसाला माहिती होऊ नका म्हणून गाईच्या गोठ्यात नेलं. आणि गर्गाचार्यांनी दोन्ही मुलाचे काय ठेवले? नाव ठेवले. तर कृष्णाचं नाव ठेवलं झालं, पण ते बलराम दादाचं नाव ठेवत असताना असं म्हटलंय रम रम येती इति राम. हा लोकांना रममान करणारा असेल म्हणून याचं नाव काय ठेवा? राम ठेवा. राम नाव ठेवलं. पण बलाधिक्यात बलम युदुहु, पण हा बलवान असल्यामुळे यांना नुसतं राम लोक म्हणणार नाही तर बलराम असं म्हणतील. रममान करणारा असल्यामुळे राम आणि बलवान असल्यामुळे बलराम असं नाव ठेवलं. हा म्हणजे इथे नाथ महाराज वर्णन करतात बळीराम लोकरमन. बलवान होता म्हणून बळीराम, पण लोकरमन म्हणून राम, आणि बळी असल्यामुळे बलराम. अशा प्रकारचं बलराम दादा होते. निधडे यादव मिळवून जा, आणि मग निधडे धैर्यवान यादव एका जागी केले. दैत्य निर्दळन श्रीकृष्ण केले आणि यादवांना बरोबर घेऊन सगळ्या राक्षसाचा काय केला? नाश केला. जे यादवाशी न येत वधी तेथे श्रीकृष्ण करी बुद्धी सखे स्वजन सोगोत्रा दिनकल उत्पाती आदी गोर. यानं काय युक्त्या केल्या? जे यादवाला मारले जात नाहीत. एवढे बलवान होती, यादवाचं तिथं काही चालत नव्हतं. मग यानं काय केलं?
बुद्धी लावली तिथे, सोडित नाही हा. इकडून तिकडून 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 कुणीकडून का होईना पण आपटतो. महाराजाचं असंच आहे, असंच करतो हा. सोडितच नाही तो कुणी मी जाग्यावरच ठेवतो. हो, तुम्हाला एक सांगू का, कुणी जागेवरची, आपण त्याचा विचार करत नाही. कुणी जागेवरची. कोरडा दुष्काळ पडला की माल राणं जाते तर चिबडा येत्या, आणि वला दुष्काळ पडला की चिबडा जात्यात. म्हणजे वला दुष्काळ पडला तरी आपण फसलेलोच, आणि वला पडला तरी फसलेलो, असं म्हणायचंच कारण नाही. माणसं म्हणजे कोरड्यापेक्षा वला परवडतो, वला झाला की म्हणजे वल्यापेक्षा कोणताही पडला तर सोयाबीन तितकीची. दोन्ही काय करतो, जागेवरच ठेवतो. कुणीच आपल्याला वर येऊ देत नाही, आहे का नाही. बुद्धी लावली मग त्याने तिथं यादवाल महाराज. मग काय केलं, सखे स्वजन स्वगोत्रामध्ये कल उत्पादी आती गोर. मग ते काय केलं, तुम्ही बलवान येत ना, मग त्याची दिली भांडणं लावून. स्वगोत्री करा तुमच्यात तुम्ही हाणाहाणे आणि मरा दोघे बी. असं कोणाचं केलं, कल त्यांच्यात लावून दिला, घोर कल लावून दिला. उतरावाया धराभार कल विशेषारंग मारावी कौरव भारम पांडव कुमार शोभवनी. कोणाचं केलं, कौरवाचं आणि पांडवाचं केलं. यानं मारले का, भावाभावातच भांडणं लावली. पाहुण्या माणसाला काय, पाहुण्या माणसाला म्हणला तो म्हणत होता ना, मला काय बा, मी सारथी माणूशी. मग आपल्याकडे काय, त्याच्या त्याला यायनं ते मारले आणि त्याईनं ते मारले. एकही जिथं नाही ठेवला, 5 सोडून कोणीच नाही जिथे ठेवलं. सगळे आणले. त्याच्यातले किती बलवान आणले, भीष्माचार्य आणले. भीष्माचार्य त्यांच्याच कुळातले किती बलवान होते महाराज, सगळे त्यांच्यात लावून आणले. द्रौपदीचे पोर सगळे, कोणीच नाही. कलहाच्या निमित्तानं कौरव भावर मारावी. बालकृष्ण भगवान की जे. दुष्टकर्मी अति गोर ज्याशी शेणा धरावार ते पदार्थ करावा एकत्र. कलहाचे सूत्र उपजयू कृष्ण. दुष्ट अकर्मी अति घोर, अकर्मी अति घोर, घोर दुष्कर्म करण्यात दुष्ट होते. मारले म्हणजे उगीच नाही मारले, अति घोर होते. ज्यांची शेना धाराभार, त्यांचं तर वज या पृथ्वीवर झालं होतं, पण त्याच्या सैन्याचं सुद्धा या पृथ्वीवर काय झालं होतं, शेना धाराभार. ते पदार्थ करावा एकत्र. कलहाचे सूत्र उपजवी कृष्ण. आणि मग ते एका जागी आणून त्यांचा वध करण्याकरता त्यांचं काय लावलं, भांडण देवानं लावलं. येणे श्रीकृष्ण संकल्पोद्देशे हो सरले कपट फाशे तेने कपट बांधुनी कैशन वध वियानायशे कौरव भार. महाराज तिथं काय केलं, यानं भांडण लावायला निमित्त काय केलं, कपट फाशे, फाश्याचं कपट केलं. म्हणजे फाश्यातच गुतवले ना. पांडव कशात गुतले, मला फाशे कोण टाकले, यानं टाकले शकुनी, आणि गुतली. मला शकुनीन फाशे टाकले, शकुनीन फाशे टाकले. फसवलं कोण पांडवांना, शकुनीनं फसवलं. फाशी शकुनीन टाकले, शकुनीन सगळी क्रिया केली का नाही, चुकीचं आहे. नाथ महाराज म्हणतात त्यानं काहीच नाही केलं. शकुनीच्या काय बापाची ताकद होती फाशी फेकायला नियाल गुतवायलं. आणि मग ह्यो जर शकुनी सारखा जर दुष्ट व्यक्ती जर पांडवाला गुतू शकतो, तर मग याची भक्ती करून काय फायदा आहे. शकुनी सारखा मग आजही फसविल ना कोणी सज्जन आलं. नाही 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 नाही, नाथ महाराज म्हणतात श्रीकृष्ण संकल्पोद्देशे. त्याच्या पाठीमागे संकल्प कोणाचा होता, कृष्णालाच ते फसवायला लावायची होती. पांडव कृष्णानंच फसवली. सरळ सरळ संकल्प ज्याचा म्हणल्यावर त्यानंच केलं. संकल्प ज्याचा आहे त्याचीच क्रिया असते. का देवानं विश्व निर्माण केलं म्हणतो आपण, त्यानं काहीच नाही केलं, मायेने सगळं केलं, तरी त्यानं काम केलं म्हणतो. संकल्प त्याचा आहे, संकल्प त्याचा आहे ना. आणि म्हणून ज्याचा संकल्प आहे सगळं कुठं जातं, संकल्पावर जातं. आणि म्हणून त्याचा संकल्प आहे महाराज, त्याचा उद्देश येतो. का केलं त्यानं तसं, त्याचंही पुढे देतील. तेने कपटे बांधुनी कैसे वधवी आणायचे. महाराज तेने कपटे बांधुनी, कपटाच्या तर पापात बांधले, कापकपट करायला लावलं. सज्जनाशी संताशी कपट केल्याचं पाप त्याच्या माथी मारायचं होतं म्हणून. लक्षात आलं का, पाप झाल्याशिवाय याला हाणता येत नव्हते ना. सगळ्यात मोठं पाप हे संताशी सज्जनाशी कपट करणं, आणि ते कपटाचं पाप त्याच्याकडून करून घ्यायचं म्हणून.
एखाद्या सज्जन संत व्यक्तीवर जर कोणी कपट करीत छळ करीत असेल तर समजा देव काय करायला लागला आता हळूहळू हळूहळू करायला ते बरोबर. कपट बांधोनी कैसे त्याने कपटे बांधोनी कैसे वधवी आणाय असे सहजच हाणली. मग पापी हाणायला तर याला जोरच आहे. सहज हानी कौरव भार सगळा सैन्याचा भार असे आणली. जगी दूत खेळ विजय दृष्टी तेही आरंभिले कपटे धर्मावरी फाशे कोटेन घाली ती हट्टे दुर्बुद्धी. महाराज दूत खेळीजे दृष्टी जे फार स्पष्ट या त्यांच्या त्या क्रियेमध्ये जगी दूत खेळीजे दृष्टी. जगी शब्द आल्यामुळे याचा अर्थ वेगळाही लावता येतो किंवा असाच असेल. जगामध्ये जे दूत खेळतात ते दुष्ट आहेत. जगी दूत खेळीजे दुष्टी दूत खेळीजे जगी दुष्टी दुष्टी जगी दूत खेळीजे. जे दूत खेळतात ते कोण आहेत दुष्ट. याला तुकोबरायचा पुरावा आहे असा अर्थ लावायचा. तुकोबराय म्हणतात अभंग आहे बघा. नरकाला जायला काय नरकाला जायचं असेल तर त्याच्यातच ते प्रमाणे अनेक कोकोळे संता निंदा कोळकरी कौतुके सदा त्याचं बुड त्या निंदा बुड त्या नाही जायचं नरका जावायची काळ. तरी संत निंदा गोड ते तिसरं चरण आहे त्याचं बुडच येते. जुगार खेळणं दूध खेळणं आहे का नाही आहे का नाही. ते या प्रवचनाचं एक भानगडी पहा. काय कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणता येते. त्यांना नाही आठवलं की थोडंसं काय म्हणता येते विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं. मग ते थोडंसं आठवता येतं. पोथी प्रवचनात काय होतं मग ते विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही असे. हो दूध खेळलं दूध खेळतात दुष्ट आहेत महाराज. दूध खेळणारा पाहणाराही तेवढाच पापी नाही. एवढंच नाही दूध खेळणारे ज्या जागेवर बसतात त्या जागेवर बसून जेवण केलं तरी पाप लागतं कधी. म्हणजे बसून भजन तर तिथं होतच नाही पण त्या झाडाखाली बसून जेवण केलं तरी आपल्याला दोष लागतो. ते अन्न पवित्र राहत नाही इतका त्या भूमीला काय लागतो दोष. धूतकर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. धूतकर्म मनोभावे खेळावा. जायचं का तुला नरकाला जीव लावून पत्ता खेळ. धूतकर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. अशा प्रकारे तेरे आरंभिले कपट म्हणजे दुष्ट बुद्धी आहे का नाही. दूध खेळचे आणि महाराज त्या दूतासारखं कर्म आरंभ केलं यानं. देवानच केलं म्हणतात सगळा. इथं मूळ मी एक ध्यानातच ठेवा. आरंभिले कपटे आणि कप पुन्हा त्या दुधात दूतच पापीन त्या दुधात पुन्हा कपट घुसलं. म्हणजे दुधात कपट घुसलं म्हणजे दुधात कपटच घुसणार आहे पण तिथं जास्त घुसलं कपट. कसं झालं तिथं कसं झालं माहितीये का सदाशिवा. तिथं कसं झालं माहितीये का त्या राऊंड अप मध्ये मिरा टाकली. म्हणजे राऊंड अप पहिलं जाळतं सगळ्याला आणि थोडंफार त्याच्यातून हुकल तर त्याच्यात पुन्हा काय टाकली मिरा टाकली. म्हणजे पुन्हा धूळधानीच काळ भंगारच राहतो. याला म्हणतात दुधात कपट राऊंड मध्ये मिरा. सगळं होतं नव्हतं काय झालं जळून खाकच झालं कौरवाचं सगळं आहे का नाही. धर्मावरी फाशे खोटे आणि ती हटे दुर्बुद्धी. राजा दुष्ट बुद्धीच्या लोकांनी धर्मावर खोटे काय टाकले फाशे टाकले. भाळे भोळे अज्ञानजनी तेही गांजीती ना धर्मपत्नी ते साचाची धर्माची मानिनी आणलेली बांधुनी सभे माझी. काय वाईट कर्म करून घेतलं कौरवातून ऐका काय काय घेतलं. एक तर संतात संकपट करून घेतलं दूत खेळून घेतला. दूतात पुन्हा धर्माशी कपटाचे फाशी फेकायला हे सगळे वाईट करून त्यानं घेतलं. पुन्हा काय केलं नाथ महाराज म्हणतात सोळा विचारी माणूस सोळा संत माणूस सोळा महात्मा माणूस. एखादा भाळा भोळा व्यक्ती खेड्यात राहणारा त्याला ना कीर्तन माहितीये ना प्रवचन माहितीये ना काही माहितीये तो सुद्धा एखाद्या पतिव्रतीचा छळ करत नाही. साधा माणूस एखादा करतो का पतिव्रतेचा छळ. साधा माणूस त्या बिचाऱ्याला ना गाथा माहितीये ना ज्ञानेश्वरी माहितीये ना शास्त्र माहितीये तरी तो एखाद्या पतिव्रतेचा छळ करीत नाही आहे का नाही. भाळे भोळे अज्ञानजनी तेही ना गांजीती ना धर्मपत्नी. धर्मवान पत्नी असेल एखादी माऊली असेल तर ते सुद्धा तिला गांजीत नाही छळ करीत नाही. ते साचाची धर्माची मानली आणली बांधुनी सभे माझी. पण या दुष्टांनी काय नव्हतं महाराज
सगळं माहिती होतं, तरी यांनी धर्माची मानिनी, धर्मराजाची पत्नी ओढून बांधून सभेत आणली. द्रौपदी माता सभेत आणली. कौरवे पांचाळे सभे माझी आणली, बांधून सभे माझी आणली, बांधून आणलं तिला. दुःशासने धरिले वेणिकेस, तेनेची वाढली कचकच, ते कर्म त्याची सण भवले साच त्या भोवती. दुःशासनाने धरले केस, धरले वेणिकच, धरले त्यानं ओढलं. आणि एक ऐका, वेणिकच धरिले तेनेची वाढली कचकच. आणि सगळा कलह मग तिथूनच काय झाला सुरू झाला. धृताचं कर्म केलं, कपटाचं कर्म केलं, द्रौपदी मातेला छळण्याचं कर्म केलं. ते कर्म त्याशीच भवले. हे मुद्दा महत्वाचा आहे, अंडरलाईन करून ठेवायचा. त्याचे कर्म त्याशीच भवले. आपल्याकडे एक म्हणच आहे, ज्याचं कर्म ज्याचा पाप त्याचा बाप. ज्याचा पाप त्याचा बाप, ते भोगील आपोआप. त्याचे कर्म त्याशीच भोगले. साच फळ देतो भगवंत. ठीक आहे ना. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो भगवंत, देतो भगवंत. भोवले साच त्या भोवती. आणि ते कर्म कुठं फिरलं? अरे आपलं पाप आपल्या भोवतीच फिरत राहता, कुठं जात नाही ते, असं फिरत राहत. वनी कोणी कोणा नागवी, तो नागावा राजा आणवी, सभेचे राजा उगवून ते मृत्यूची पदवी मस्तका आली. कसं झालं? जंगलात काही शेठ लोक चालली होती आणि एका चोट्याने त्यांना लुटलं तर राजाच्या सेवकांनी धरलं त्यांना, त्या लुटार यायला आणि कुठं आणलं? राजसभेत आणलं. राजसभेत आणलं तर राजाने ते हिसकावून घेतलं. धन ठेवलं का त्यांच्याजवळ? नाही. म्हणजे धनही, ज्या धनाची चोरी केली ते धनही गेलं, पण चोरीचं वाईट कर्म केलं का? राजाने फासावर दिलं. म्हणजे केलंय गेले, तू बय गेले, पटणी आली, मरावं लागलं. तसं वाईट कर्मानं जे मिळवलं ते तर आपल्या जवळ राहत नाही, पण कर्म राहत नाही असं आहे का? वाईट कर्मानं केलेलं तर राहत नाही, पण कर्म राहत ना. आणि मग ते कर्म काय करतं? फासावर देतं, नरक भोगायला लावतं. अन्यविन नागवी राहू तय धावनिया धावे देव, द्रौपदी वस्त्र हरण पाहून अमुख्य अन्य कौरवा. महाराज राजा होते कौरवादी, दुर्योधन आहे का नाही? आणि राजा दुर्योधन नव्हता, पण दुर्योधनच राजा होता. दुर्योधन राजा नव्हता, पण राजा कोण होता? राजा आंधळा होता. म्हणून सत्ता सगळी कोणाच्या हातात होती? दुर्योधनाच्या होती. मग असा जर राजा अन्यायीन प्रजेला त्रस्त करत असेल, नागवत असेल, नाथ महाराज म्हणतात काही चिंता करायची नाही प्रजे नाही का? महाराज राजा जर अन्यायीन प्रजेला नागवत असेल तर काय होतं? तर धावनिया धावे देव. तर मग त्या प्रजेचा धावा घेऊन कोण येतं? देव येतो. देव येतो महाराज. द्रौपदी वस्त्र आनंद पाहून मुख्य अन्य कौरवा. मुख्य अन्याय झाला त्यांचा. द्रौपदीचं काय केलं? वस्त्र हरण केलं. अग्निदाने गरदाने, धनदारा अपहरणे, घाला घालून मारणे, शस्त्र पाणी होणे वदार्थ. महाराज काही पाप सांगितले आणि ते पाप अत्यंत काय आहेत? महापाप ज्याला म्हणतात. महापाप, ते 5 महापाप सांगितले, त्याचं वर्णन करतात. दुसऱ्याच्या घराला अग्नी लावणं, विष देणं, धनदारा अपहरणे, दुसऱ्याचं धन अपहरण करणं, दुसऱ्याची स्त्री अपहरण करणं, घाला घालून मारणे. एखाद्याला काय करणं? घाला घालून, म्हणजे अचानक झोपत आणि घाला घालून मारणं. शस्त्र पाणी होणे वदार्थ आहे का नाही? पाणी म्हणजे हातात शस्त्र घेऊन त्याचा काय करणं? विनाकारण वध करणं. अवज्ञा आणि हळण, दुरुक्तीचे धर्मशरण छळण, ह्याची निमित्ताची कारण केले संपूर्ण श्रीकृष्णे. आणि देवाने हे सगळे निमित्त त्यांचे आणून ठेवले. कोणते कोणते? अवज्ञा. एक तर साधूची काय केली? अवज्ञा. अवज्ञा म्हणजे कोणाची अवज्ञा नाही महाराज, साधूची अवज्ञा. उपहास, छळण, दुरुक्ती, दुष्ट बोलणं, छळ केला, धर्मछळण केलं. पुन्हा छळ केला तो कोणाचा केला? धर्माचा केला. आणि हेच निमित्ताशी कारण, हेच त्यांच्या मरणाच्या निमित्ताचं काय झालं? पतिव्रतेचे वस्त्र हरण,
तेने तत्काळ पावे मरण, याची कला ह्याचे कारण कुळ निर्दळन येण्याची कर्मे, पतिव्रतेचं वस्त्र हरण करणं हे तात्काळ मृत्यूचं कारण आहे. म्हणजे आयुष्य संपायच्या आत मृत्यू. जर खरंच पाप जास्त केली असतील तर आयुष्य आहे तोपर्यंत जगल्या जात नाही, आताच मारला जातो. आता म्हणतात महाराज की रावणाला 14 चौकाडी आयुष्य होतं. किती आयुष्य होतं? 4 चौकाड्यात मिळाला मारला. कशामुळं? ते काय झालं एकदा मी कथा ऐकली बघा, वाचली नाही कुठं नाही ऐकली. महाराज ते अनेक देव कामाला होते तिथं ब्रह्मदेव पुराण सांगायला होते. ब्रह्मदेव पुराण सांगायला आणि ब्रह्मदेवानं पुराण मग दररोज जाऊन आपलं टायमाला तिथं सांगायचं पुराण. ऐकत होता रावण, म्हणजे महत्वाचं आहे. आणि सांगायला कोण होतं? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव पुराण सांगायला होते आणि ते सांगू लागले. मग त्यानं पुराण म्हणजे कथा करा म्हणले सुरू. पुराण कथा ब्रह्मदेवानं सुरू केलं. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी, म्हणजे सुदामाची कथा सुरू केली. गप्रे म्हणला दररोज 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 सोडलं की ती सुदामा वेळाला प्रल्हाद रक्षण केलं, धमक केलं. पुराणात तेच कथा म्हणला. नाही सांग ना काय, डोकं दुखायला म्हणला ऐकून ऐकून. ब्रह्मदेव म्हणला दुसरं सांगू का? म्हणे सांग. मग मला बळीचं सुरू केलं. बळी राजा दैत्य बहुत मातला, हरी संपत्ती हरिल्या देवाची. अरे मला त्या बळीचंही माहिती आहे, याच त्याचं सांग. मला तिसरं सांगू ते असं सांगू लागला. ती एकचे सगळे पाठ झाले त्याच्या रावणाच्या. तो म्हणला हे बस झालं, तू डोकं दुखायला, तू ऐकून ऐकून डोकं दाबा. कोणाला? ब्रह्मदेव मारा तू लावला डोकं दाबायला. मग ब्रह्मदेवान केलं डोकं दाबणं सुरू. ब्रह्मदेवान काय केलं? 14चा आकडा होता ना आयुष्याचा, 14 चौकड्या. ब्रह्मदेवान जरा झेंडूबाम त्या दिवशी जास्त घेतला आणि चोळून 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 14तला एक पुसूनच टाकला. आता ब्रह्मदेव येतो, सृष्टीचा धात्रा येतो, तो काय सामान्य का? एक हाणूनच टाकला, 4च ठेवल्या. मर म्हणला आता तुला मरायचं लवकर मरा. अशा प्रकारचे आयुष्य लवकर होतं महाराष्ट्राचं. म्हणजे नाथ महाराजही त्याला मान्यता देतात. नाथ महाराज म्हणतात त्याने तात्काळ पावे मरण, त्याचा मृत्यू येऊ न येऊ, तो क्षणात काय होतो त्याचा नाश होतो. ह्याची कला ह्याचे कारण करून निर्जळण येणे कर्मे, हेच भांडणाचं मुख्य कारण आहे. आणि सगळ्या कुळाचा जो नाश झाला तो कोण्या कर्मान झाला? याच कर्मान झाला. ऐसा जो धर्माचा विरोधी त्याशी देव अवश्य वधी, याला जी पांडवाची बुद्धी अत्यग्र त्रिशुद्धी उपजवी कोपू. धर्माचा जो विरोधी त्याची देव अवश्य वधी. तो धर्माच्या शास्त्राच्या धर्माच्या विरोधात येतो, देव त्याचा अवश्य काय करतो? वध करतो. असा निश्चय मारत पाहिजे. ज्यावेळेला परचक्र तुको लोहगावला तुको बरायच्या याच्यात आलं, कीर्तनात आलं, त्यावेळेस त्यांनी त्या त्यावेळेस त्या परचक्रात त्यांनी त्या दोषी धरलं नाही महाराज याला. कुणाला? त्या परचक्र यवनांना दोषी धरलं नाही. डायरेक्ट देवाकडे पाहिलं. देवा काय तुम्ही येथे नसालशे झाले, आम्ही न देखिले पाहिजे उच्चत तो असे हाग्यारम मला. रोकडे विठ्ठला परचक्र पापाविन नाही पाप येत पुढे, साक्षीशी रोकडे साक्ष आले. तुका म्हणे जेथे वैष्णवांचा वास. काय इथंच राहिला आता उत्तरार्थ. इथं अशा प्रकारचं येऊ नये. तुम्ही आता कसं आहे तिथं म्हणावं आम्ही, आहे का नाही? तुम्ही जर इथं असता तर तुमच्या साक्षीत यायला नाही पाहिजे. देवाकडे पाहिलं. मला जो धर्माच्या विरोधी आहे त्याशी देव अवश्य वधी. अवश्य म्हणजे वधी तर वधी नाही, मग धकी धकी असं नाही, धकत नाही तो. अवश्य वधी 100% हाणतो. याला जी पांडवाची बुद्धी अत्यग्र त्रिशुद्धी उपजवी करणं. पांडव काय रागीत होते का? पण उपजवे क्रोधू. आणि अत्यंत क्रोध कोण निर्माण केला? यानंच निर्माण केला. हे वज्ञाकरता भूभार हरण चरित्र सखे स्वजन सुरवत सोगत्र शास्त्र विवेकी अति पवित्र त्या माझी विचित्र उपजवी कल हो. भूभारण हरण चित्र, याला भूमीवरचा भारण हर करायचा होता. आणि म्हणून हे सगळं देवानं काय केलं? चरित्र केलं. सखे स्वजन सुहृद स्वगोत्र नातेवाईक जवळचे पोर नातू. अर्जुन म्हणत होता ना कोण कोण आहे त्याच्यामध्ये काय? येलक शालक सासरे मातूळ आणि बंधूची सकळ पुत्र आणि पुत्र नातू केवळ इष्टही असते, आहे का नाही? अशा प्रकारचे सगळेच होते.
बरं काही त्यात काय सगळेच नास्तिक होते का शास्त्र विवेकी भीष्माचार्यासारखे काय होते शास्त्र अति पवित्र त्या माझी विचित्र बर त्याच्यातच भांडणं निर्माण केलं तर शास्त्र जाणणारे याच्यात भांडणं व्हावे का पण उपजवी त्यांच्या धरा बारा हरावया गोविंदू कळवळे याचे सखे बंधू करविला तेथ गोत्रवधू साय्यस बंधू राजभारेशी या पृथ्वीचा भार हलका करण्याकरता कळवळीयाचे सखे बंधू एकमेकाचे भाऊ सखे आणि पुन्हा त्याच्यात एकमेकाविषयी काय होता कळवळाही होता त्यांच्यात महाराज कलह निर्माण केला आणि भगवंतानं त्या सगळ्या गोत्राचा वध केला अशा प्रकारचं नाथ महाराज वर्णन करतात पुढचं उद्या